नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब बोडखे आपलं स्वागत करतो परत एकदा आपल्या वेलेस एज्युकेशन या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती। मित्रांनो, आपण याच्या अगोदरचे 2-3 लेक्चर्स हे समानार्थी शब्दावरती बघितले की आपण शब्दार्थांना कशा प्रकारे टॅकल करणार आहोत, त्याला कशा प्रकारे आपण हँडल करणार आहोत। बघा, आता शब्दार्थ ह्या व्हिडिओमध्ये पण मी काही शब्दार्थ घेतलेले आहेत, पण सोबत आपण नेमकं ग्रामरच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत, व्याकरणाच्या ज्या कन्सेप्ट आहे, मराठी व्याकरण। आता मराठी व्याकरणामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्या समजून घ्याव्या लागतात, काही गोष्टी अशा आहेत की ज्या माहितीच असाव्या लागतात, म्हणजे त्याला ऑप्शन नाहीये। जसं की हा होता बघा, जसं की देवनागरी लिपीतल्या भाषा कोणत्या। प्रश्न काय होता, देवनागरी लिपीतल्या कोणकोणत्या भाषा। प्रश्न असा येतो की देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या, हा असिस्टंट मुख्यचा क्वेश्चन होता 2012चा। असे भरपूर सारे क्वेश्चन आहे, मला जे मिळाला तो मी घेतलेला आहे। तर याच्यामध्ये बघा किती कन्फ्युजन, मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत, मराठी, तेलुगू, कानडी, बंगाली, हिंदी, इंग्रजी कोणते आहे कोणते नाही। आपण पाठ जेव्हा करतो ना, तेव्हा प्रश्न जेव्हा फिरवला जातो किंवा प्रश्नामध्ये असे भरपूर सारे ऑप्शन असेल तर आपल्याला कन्फ्यूज होतं आणि त्यामुळे मार्क जाण्याचे चान्सेस असतात। त्यामुळं व्याकरणातल्या अशा काही गोष्टी की ज्या आपल्याला माहितीच लागतात, अशा गोष्टी आपण कशा पद्धतीने हँडल करणार आहोत ते जस्ट मी तुम्हाला सांगतो की तुमच्या पद्धतीने तुम्ही देखील लक्षात ठेवू शकता। मी बिलकुल असं म्हणत नाही की मी सांगतो त्याच पद्धतीने करा, तुम्ही तुमची स्वतःची एखादी पद्धत डेव्हलप करू शकता किंवा मी तर व्हिडिओ घेतच आहेत। तर बघा, फॉर एक्झाम्पल समजा आता असे देवनागरी लिपीतल्या भाषा, जे कोणी अभ्यास करतात त्यांना माहिती आहे की आपल्याला देवनागरी लिपी काय असते, मराठी भाषा देवनागरी लिपीत लिहिल्या जाते नाही लिहिल्या जात, याच्यावरती भरपूर सारे प्रश्न असतात, सगळ्या एक्झामला असतात। तर याच्यावर बघा, आता देवनागरी लिपीतल्या भाषा कोणकोणत्या आहे याला कसं लक्षात ठेवायचं, तर याला आपण लक्षात ठेवलेलं आहे पालीपासून। देवनागरीची काय आपली पालीची स्टोरी आहे, पाल। आता एखाद्या घरामध्ये जनरली मी असं स्टोरी बनवलेली आहे की एक घर आहे, त्या घरामध्ये त्यांची एक प्रिय पाल होती, त्यांची प्रिय अशी पाल होती आणि आमच्या घरातील प्रिय पाल गुजरली होती। गुजरणे हा ऍक्च्युली हिंदी शब्द आहे, पण आपण मराठीमध्ये त्याला मरण पावणे म्हणतो। आमच्या घरातील प्रिय पाल गुजरली होती, मरली ती किंवा मरण पावली, मेली, मरण पावली किंवा मरली, तर मरण पावली होती। कोणीतरी सांगितले की एक बंगाली बाबा आहेत। बघा, हे बंगाली बाबा जे असतात ना, तुम्ही एखाद्या बसमध्ये गेले तर त्या बसमध्ये ह्या बंगाली बाबांचे, बंगालचे बाबा असतात, ह्या बंगालच्या बाबांच्या मोठ्या जाहिराती असतात बघा, की तुमचा हा प्रॉब्लेम असेल, घरामध्ये दोष असेल, तुमच्या काही संबंधामध्ये दोष असेल किंवा घरात सुख शांती नसेल तर हे बाबा काहीतरी विधी करतात, अशा प्रकारची जाहिरात असते प्रत्येक बसमध्ये, बस स्टँडला किंवा नको त्या ठिकाणी आपल्याला जाहिराती सापडतात। तर हे जे बंगाली बाबा आहेत, कोणीतरी सांगितलं एक बंगाली बाबा आहे जे हिंदू संस्कृतीनुसार पूजा पाठ करतो, जेणेकरून ती पाल देवनगरीत म्हणजे देवाघरी जाईल। देवाघरी म्हणजे आपल्या स्वर्गामध्ये। बघा, आमच्या घरातील प्रिय पाल गुजरली होती, गुजरली म्हणजे मरण पावली होती, मरण पावली होती। कोणीतरी सांगितले की एक बंगाली बाबा आहे जे हिंदू संस्कृतीनुसार पूजापाठ करतो, ते बंगाली बाबा काय करतो, हिंदू संस्कृतीनुसार पूजापाठ करतो, जेणेकरून ती पाल देवनगरीमध्ये किंवा देवाघरी जाईल म्हणजे स्वर्गामध्ये जाईल। आता लक्षात कसं ठेवा, बघा, आमच्या घरातील प्रिय पाल फक्त पहिल्यांदा 2-3 मिनिट द्यावं लागतात, एकदा तेवढा टाइम संपला की नंतर तुमचा प्रश्न कसा येऊ द्या, टेन्शन नाही। आमच्या घरातील प्रिय पाल, पालपासून वडाला पाली, पाली ही भाषा आहे। प्रिय पाल गुजरली होती, गुजरलीपासून वडाला गुजराती। मरण पावली किंवा मेली, मरण किंवा मरली याच्यात मराठी पावली होती, कारण आपण असे मराठी लोक आहोत सगळे, पावली होती। कोणीतरी सांगितले की एक बंगाली बाबा, बंगालीसाठी वर्ड आहे बंगाली, बंगाली बाबा, बंगाली शब्द हिंदू संस्कृतीनुसार, हिंदू पासून आला हिंदी, संस्कृतीपासून वर्ड आला संस्कृत। बंगाली बाबा हिंदू संस्कृतीनुसार, हिंदू झालं हिंदी, संस्कृतीपासून आला संस्कृत, पूजापाठ करतो जेणेकरून ती पाल देवनगरीत जाईल किंवा देवाघरी जाईल। देवनगरी किंवा देवाघरी याच्यापासून लक्षात ठेवायचं देवनागरी, म्हणजे ह्या देवनागरी लिपीतल्या भाषा आहे। आता मला सांगा बरं, आयुष्यामध्ये कधी प्रॉब्लेम येईल का, आपल्या घरातली पाल म्हणजे पाली गुजरली म्हणजे गुजरात गुजरली होती, मग काय झालं की आपलं कोणीतरी बंगाली, आपण कोणी मराठी आहोत, मेली मरण पावली मराठी, त्यानंतर पावली होती, कोणीतरी सांगितले बंगाली बाबा, बंगाली। तो हिंदू संस्कृतीनुसार, हिंदूचं हिंदी, संस्कृतीचं संस्कृत,
त्याचं काय करतो, पूजापाठ करतो, जेणेकरून देवा घरी जाईल. देवनागरी लिपीतल्या भाषा. आता येऊ द्या ना प्रश्न कोणताही, आपल्यामध्ये तेलुगू होता का कुठं, इंग्रजी होता का कुठं, कानडी होता कुठं, नाही. आन्सर काय पाहिजे, मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत. यामध्ये त्यांनी पालीन ते विचारलं नाही, जे असतील ते. प्रश्न कसाही फिरवला तर आपला आन्सर फिक्स असेल. आता बघा, मराठी भाषा लेखनासाठी डायडॅश लिपीचा वापर करतात, असे साधे साधे प्रश्न. आता देवनागरी लिपीमध्ये जर का मराठी आहे तर मग मराठी लिहिण्यासाठी कोणत्या लिपीचा वापर होणार, देवनागरी. या देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असंही म्हणतात. यालाच काय म्हणतात, बाळबोध लिपी म्हणण्यामागचं कारण काय, बाळाला देखील बोध होतो, म्हणजे लहान मुलं आहेत त्या मुलांना पण बोध होतो, इतकी सोपी भाषा आहे, त्यामुळे देवनागरी असं नाव पडलेलं आहे. बाळबोध म्हणजे देवनागरी. नंतर बघा, खालीलपैकी कोणती लिपी देवनागरी नाही. आता प्रश्न कसा फिरू द्या ना, खालीलपैकी कोणती लिपी देवनागरी नाही. मला सांगा, मरण पावली मराठी आहे, हिंदू संस्कृतीनुसार हिंदी आहे, संस्कृतीपासून उर्दू होता का त्यामध्ये, नाही. आपल्या स्टोरीमध्ये आन्सर काय पाहिजे मग आपलं, उर्दू. कसाही प्रश्न येऊ द्या, फरक पडणार नाही. आता पुढीलपैकी कोणत्या भाषेतील लिपी देवनागरी नाही. कोणती देवनागरी नाहीये, गुजरात आहे, संस्कृत आहे, हिंदी आहे, तामिळ आहे का, नाही. उत्तर पाहिजे 4. प्रश्न कसा येऊ द्या, एकदा स्टोरी माहित असेल ना, आपण बिनधास्तपणे करू शकतो. नेक्स्ट बघा, आता दुसरा आहे बघा, अभिजात भाषा. पहिलं होतं देवनागरी भाषा, अभिजात आणि द्रविडियन भाषा. जनरली प्रश्न तुमच्या जर का सरळ सेवा असेल, क्लास 3 असेल, ग्रुप डी असेल, पोलीस भरती असेल, याला देवनागरीवरती येऊ शकतो. पण कधी कधी अभिजात आणि द्रविडियन भाषा कोणत्या याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, आणि आल्यानंतर आपल्याला कन्फ्युज व्हायला नको, त्यामुळे पण हे पण बघूयात. बघा, आता याला मी लक्षात ठेवलं, विजय माल्या सगळ्यांना माहिती आहे. किंगफिशर जो दारूचा ब्रँड होता आणि एअरलाइन्स होती, त्यांचा मोठा मालक होता, आणि याने काही फ्रॉड करून हा पळून गेलेला आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. विजय माल्या जो कर्नाटकच्या RCBच्या टीम, RCB म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, एक IPL मधली टीम आहे, त्या RCBच्या टीमचा मालक होता किंवा आहे मला सध्या माहिती नाही, त्याचे शेअर्स किती आहेत वगैरे, तेव्हा मी डायरेक्ट असं म्हणतो तो मालक होता किंवा आहे, जो सरकारला कुठलाही ताळमेळ न लागू देता तेल लावून उडून गेला. एखाद्या व्यक्ती आपण म्हणतो तेल लावून उडून गेला म्हणजे तो पळून गेला, तेल लावून उडून गेला. हे तर सर्वांना अभिजात आहेच. अभिजातचा मिनिंग असतो वेल नोन, माहिती असणं, सर्वांना नोन असणं. हे तर सर्वांना अभिजात आहेच. पण ही काही आपली संस्कृती नाही. कोणाला फसवणं ही ना भारतीय संस्कृती आहे ना महाराष्ट्रीयन संस्कृती आहे. ही काही आपली संस्कृती नाही. स्टोरी काय परत येतं बघा. विजय माल्या जो कर्नाटकाच्या RCBच्या टीमचा मालक होता किंवा आहे, जो सरकारला कुठलाही ताळमेळ न लागू देता तेल लावून उडून गेला म्हणजे पळून गेला. हे तर सर्वांना अभिजात आहेच. पण ही काही आपली संस्कृती नाही. इथं वर्ड संस्कृती आहे, खाली दाबला बघा, हा वर्ड इथं संस्कृती आहे. ही काही आपली संस्कृती नाही. तर संस्कृतीपासून वर्ड आहे संस्कृत. विजय माल्यापासून मल्याळम. विजय माल्यापासून मल्याळम. कर्नाटकच्या RCB टीमचा मालक होता, कर्नाटकपासून आला कानडी, जो सरकारला कुठलाही ताळमेळ न लागू देता, ताळमेळपासून वडाला ताळमेळ न लागू देता तामिळ देता तेल लावून पळून गेला, तेल पासून वडाला तेलगू, पळून गेला म्हणजे उडून गेला पासून वडाला उडिया. हे तर सर्वांना अभिजात आहेच. अभिजात भाषा आहे त्या, पण ही काही आपली संस्कृती नाही. इथं वर्ड दबलेला आहे, हा संस्कृतीचा अर्थ होतो संस्कृत. ही काही आपली संस्कृती नाही म्हणजे ही आपले संस्कृत वर्ड आला. म्हणजे भाषा कोण झाल्या बघा आता. मल्याळम 1, कानडी 2, तामिळ 3, तेलुगू 4, उडिया 5 आणि संस्कृत 6 ह्या अभिजात भाषा आहे. मराठी भाषेची आणखीन ती प्रक्रिया सुरू आहे. मराठी भाषेला आणखीन अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. बघा आता आणखीन दुसरं आता द्रविडियन भाषा कशा लक्षात ठेवायच्या, किंवा एखादी भाषा द्रविडियन आहे त्यासाठी स्टोरी काय आहे बघा. स्टोरी आपण आता बघा. आता द्रविडियन गटातल्या भाषा लक्षात ठेवण्यासाठी राहुल द्रविड सगळ्यांना माहित असेल तुम्हाला. राहुल द्रविड समजा जेव्हा खेळायला यायचा ना, तेव्हा बाकीच्या समोरच्या टीम वाले रन तो काढेल नाही काढायला पुढचा प्रश्न, पण तो आउट होणार नाही. आणि तो आउट कसा करायचा याच्यावर जास्त चर्चा करायची, कारण तो आउटच होत नव्हता. रन काढेल नाही काढून तो पुढचा प्रश्न, पण तो कधीच लवकर आउट होत नव्हता. राहुल द्रविड खेळायला आला बघा. आता समजा राहुल द्रविड जर का खेळायला आला तर त्या ठिकाणी विरुद्ध संघाचे जे काही प्लेयर्स असतील, मग राहुल द्रविड खेळायला आला
की विरुद्ध संघाचे गोलंदाज ततमम करायचे. ततमम करायचे म्हणजे कसं आपण अर्थ ततमम करायला लागला त्याला काहीच कळत नाही, डिस्टर्ब व्हायचा, गोंधळायचे. ततमम करायचे. बघा राहुल द्रविड खेळायला आला की विरुद्ध संघाचे गोलंदाज ततमम करायचे. बघा आता ततमम करायचे, राहुल द्रविड खेळायला आला. द्रविड पासून वर्ड कोणता आहे? द्रविडियन गटभाषा. द्रविडियन भाषा आला की विरुद्ध संघाचे गोलंदाज काय करतात? ततमम करायचे. बघा त इकडे गेले शब्द ते ह्या पहिल्या तचं आलं तामिळ, पहिल्या त आलं तामिळ, दुसऱ्या तचं आलं तेलुगू. त म आणि म मल्याळम मध्ये 2 मय. बघा मल्याळम मध्ये 2 मय. म त म पहिल्या तचं कोण? तामिळ, दुसरं तेलुगू आणि म चं कोण आलं? मल्याळम. करायचे पासून आला वडाला क पासून आला कान्नडी. मग आता कोणकोणत्या झाल्या? द्रविडियन गटातल्या भाषा पहिली झाली कोणती? ततममतली त तामिळ, दुसरी तेलुगू, नंतर मची मल्याळम आणि करायची कान्नडी. हे वर्ड्स आहेत, हे वर्ड्स असतील आपल्या द्रविडियन गटातल्या भाषा. प्रश्न कसाही आला, कसाही फिरवला तर तुम्ही सांगू शकता, कन्फ्युजन होणार नाही. आता बघा याच्या अगोदर काही लोकांनी आपलं स्टडी प्लॅनचा व्हिडिओ बघितला असेल, त्यामध्ये मी ही स्टोरी सांगितली होती. कशाला भुंग्या लक्षात ठेवायची, पण तेव्हा मी आयोगाचे प्रश्न डिस्कस केले नव्हते. तर मी परत एकदा आयोगाचे प्रश्न डिस्कस करण्यासाठी ही स्टोरी एकदा घेऊन टाकतो, म्हणजे जेणेकरून आपले ते प्रश्न राहून जाणार नाही, कारण प्रश्न महत्वाचे पण असतात. बघा स्टोरी ही ऑलरेडी झालेली आहे, त्यामुळे थोडंसं मी फास्टमध्ये घेतो. मधु व मधुकर जर का एकमेकांना भांडायला लागले, कोण काळा आणि कोण गोरा याच्यावरून, तर त्यांचा मुलगा मिलिंदवर भृंगराज तेलाने मालिश करायची वेळ आलीच म्हणून समजा. मी थोडं साईड असं रोखतो, जे कोण नवीन असतील त्यांनी अगोदर थोडं पॉज करून घ्या, ही स्टोरी व्यवस्थित बघून घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि नंतर समोर चला. अगोदर स्टोरी तुम्ही पॉज करा, व्हिडिओ पॉज करा, बघून घ्या आणि नंतर समोर चला. मधु व मधुकर जर एकमेकांना भांडायला लागलं तर मधुप, काली, गौरी, मिलिंदचं भृंगर भुंगा, ते भृंगराजचं मिलिंद, त्यानंतर आलीचा आली. हे शब्द कोणाचे? आपण म्हणतो मिलिंद किंवा भुंगी असे आलेले शब्द आहेत. याचा स्टोरी व्यवस्थित बघा आणि समोर चालायचं. पुढील कोणता शब्द भुंगा या शब्दाचा समान शब्द नाही, भुंगा. बघा बरं, मधु आणि मधुकर पासून कोण आहे? मधुप आहे आपला. मिलिंद त्यांचा मुलगा होता, मिलिंद पण आहे. त्यानंतर आली पासून हा वर्ड आला आली. आणि भ्रमर, तर भ्रमर जो आहे, तर भ्रमर म्हणजेच भुंगा. भ्रमर म्हणजेच कोण आहे? आपला भुंगा. तर आपल्याला भुंगा या वर्डचा आता आपल्याला काय सांगितलं त्यांनी? प्रश्न कंबाईनचा होता, त्यामुळे थोडासा ट्विस्ट केला त्यांनी. प्रश्न असा बघा, पुढीलपैकी कोणता शब्द भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? मला सांगा, भ्रमर आली मिलिंद मधुप. भ्रमर आली आहे, मिलिंद मधुप आहे, आली आहे, सर्व शब्द समानार्थी. तर मला सांगा सगळे समानार्थी आहे, तर उत्तर पाहिजे आपलं 4. एकदा स्टोरी माहित असेल तर तुम्ही समोर सगळं बघू शकता, स्टोरी एकदा बघून घ्यायची. त्याच्यानंतर बघा, पुढीलपैकी कोणता शब्द भुंगा या शब्द समानार्थी नाही? हा लिपिक टंकलेखकचा प्रश्न होता. समानार्थी नाही. मधुप आहे, मधुकर, त्यानंतर मिलिंद आहे आणि आली पण आहे. सहोदर हा वर्ड समानार्थी शब्द नाही. आली, मधुप, मिलिंद म्हणजेच भ्रमर म्हणजेच भुंगा. हे बघा, भ्रमर म्हणजेच भुंगा. भ्रमर, भृंग, भुंगा, भ्रंग हे जे आहेत ना, भुंग्याचे समानार्थी शब्द आहेत. तर त्यामुळं आपल्याला या आली, मधुप, मिलिंद म्हणजेच कोणी? आपला भ्रमर. बघा आता भुंगा या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. संयुक्तचा प्रश्न आहे. कोणता समानार्थी शब्द भुंगा या शब्दाला? भोंगा, पक्षी, कीटक का मिलिंद? काय पाहिजे? मिलिंद. त्यांचा मुलगा कोण होता? मिलिंद. त्यांचा मुलगा होता मिलिंद. हा बघा, त्यांचा मुलगा मिलिंद. तर मिलिंद शब्द तिथे येणं गरजेचं आहे. त्यानंतर आता बघा, हे आणखीन पोलीस भरतीचे प्रश्न होते, तुम्ही बघून घ्या. भुंगा समानार्थी शब्द, अयोग्य शब्द ओळखा. मिलिंद आहे, भ्रमर आहे, मधुप आहे. स्टोरी एकदा बघून घ्या. जर फास्ट वाटत असेल तर एकदा व्हिडिओ पॉज करा, ती इमेज एकदा व्यवस्थित बघा, तुम्हाला कळून जाईल. हे तिन्ही पण आहे, भ्रात नाही. भुंगा या शब्दात समानार्थी शब्द सांगा. भानू, समीरन, मुरुगेंद्र, मिलिंद. आठवतो तुम्हाला? मिलिंद हा वर्ड द्यायचा. याचा आन्सर येईल मिलिंद. नंतरचा प्रश्न, भुंगा या शब्दाला समानार्थी शब्द खालील पर्यायातून शोधा. कोणता आहे खाली? तनुज आहे का? आरी, वसंत. आठवतो तुम्हाला? आली, आला. बघा हा वर्ड, त्याच्यावरती वेळ आलीच म्हणून समजा. आलीचा शब्द आहे आली. स्टोरी माहित असेल तर काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आता बघा, परत हाही आपण एकदा स्टोरी बघितली होती. याच्यामध्ये मी परत आयोगाचे प्रश्न राहिले होते, म्हणून परत एकदा घेतो. तुम्ही याला काही म्हणणार आहोत तुम्ही, पण तुम्ही आमच्या रागू किंवा पोपटावर शेकशूक घेऊ नका. बघा,
काही म्हणणार आहोत तुम्ही, पण तुम्ही आमच्या रागू पोपटावर शेकशुक घेऊ नका, तो नेहमी खरे बोलतो. मी थोडं साईडला सरकतो, तुम्ही एकदा स्टोरी व्यवस्थित बघून घ्या, पॉज करा, एकदा व्यवस्थित बघून घ्या. काही म्हणा राव, रावचा रावा, त्यानंतर रागू, रागूचा रागू, पोपटचा पोपटा आणि शेकशुकचा शुक. बघा हे सगळे शब्द कोणाचे? पोपटाचे. साधे गोष्ट बघा. आता हा डिपार्टमेंटल STL आला प्रश्न होता, पोपट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? कोणता समानार्थी शब्द पोपटचा? आता तुम्हाला शेकशुक, शेकशुक घेऊ नका, तर आन्सर पाहिजे शुक. हे प्रश्न आपले राहिले होते म्हणून त्याला मी रिपीट केलं. खालीलपैकी पोपट या शब्दाला समानार्थी शब्द कोणता नाही? बघा काही म्हणा राव, रावचा रावा आहे. तुम्ही आमच्या पोपटावरती किंवा राघूवरती शेकशुक घेऊ नका. हे 3 शब्द आपल्या स्टोरीमध्ये येतात. पल्लव आपल्या स्टोरीत येतो का? नाही. तर मग आन्सर पाहिजे आपलं 4. बघा अशा प्रकारे आपण हे राहिलेले वर्ड्स पण डिस्कस केले जे आपले समानार्थी राहिले होते. आणखीन आपण भरपूर सारे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द सगळे घेणार आहोत. आपण व्याकरणाच्याही कन्सेप्ट हळूहळू आपण स्टार्ट करतोय. जसं जसं मला शक्य होईल त्या प्रकारे आपण पुढे कंटिन्यू करत राहूयात. थँक्यू व्हेरी मच.